नाही का, हा फार मोठा जुना ब्रिज आहे की जेव्हा मला असं वाटतं की आम्ही लहान होतो तेव्हापासूनचा हा ब्रिज आहे आणि तेव्हापासून याच्यावर असणारी हेवी ट्रॅफिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अमरावती शहराचं संपूर्ण मार्केट हे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार आणि त्यासोबत असणारा आपला सराफा बाजार, संपूर्ण मार्केट आपलं अमरावती शहराचं एकाच ठिकाणी आहे. म्हणून आपला हा जो ब्रिजचा तिकडला भाग जर बघितला तर हा संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे. आणि रेसिडेन्शियल एरिया चालत असताना ह्या ब्रिजवरून जयस्तंभकडे, राजकमलकडे जात असताना किंवा इतवारा बाजार जात असताना, रेल्वे स्टेशनला जाताना ह्या ब्रिजवरून लोक जात होते. परंतु आज हा ब्रिज बंद झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ट्रॅफिकचं काय होईल, आपल्याला जाताना काय अडचण होईल. म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला. या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम, त्यासोबत PWD आणि सर्व अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत ह्या सगळा मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहे त्याला कशा आपल्याला, कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमलपुऱ्यातून उतरलं, रेल्वे स्टेशनवरून उतरलं, ज्याला राजापेठ जायचं असेल तर बेलपुरा आहे, तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो. दुसरा रस्ता आहे की एस टी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो, तिथं ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमालपुऱ्यातून जाणारा तो छोटी गल्ली आहे, खूप जुनी गल्ली आहे. तर त्याला जर रस्ता आपण तिथे 1,00,000ची जमीन घेऊ, त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला तर कलेक्टर साहेबाकडे त्याची मागणी करणार आहे. आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणारं जयस्तंभकडे असेल, इतवारा बाजारकडे असेल तर एस टी स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि या रस्त्यावरून लोक डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयस्तंभ, राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलंय की त्या नेहरू मैदानाचा, तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलंय, तिथून येणं जाणं लोक करतात. आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना कारण राजकमल कॉलेज, कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपले या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना, त्यांना जर आपण तिथून 2 व्हीलर असेल, ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या ह्या ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे की राजकमलवरून ते आले की डायरेक्ट ते आपलं त्या रस्त्याने चांबराच्या तिथून डायरेक्ट त्या जयस्तंभवरून तिकडे जाऊ शकते. असे 3 पर्याय आज आपल्यासमोर दिसतात. या तिन्ही पर्यायावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या ब्रिजला 1.5 ते 2 वर्ष लागणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आहे, म्हणून सेंट्रलचा विषय आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, आपल्या दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी आमचे प्रयत्न.